माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून नाराज झालेल्या माजी मंत्री व ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुतणे व इच्छुक उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या दबावापुढे न झुकण्याची भूमिका राज्यातील ज्येष्ठ भाजप नेत्यांनी घेतली आहे। दोन राजकीय घराण्यांमधील वाद भाजपनं विद्यमान खासदारांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर रद्द केल्यास त्याचा राज्यात चुकीचा संदेश जाईल आणि अन्य मतदारसंघामध्येही उमेदवार बदलण्याच्या मागण्या सुरू होतील अशी भीती प्रदेश भाजप नेत्यांना वाटत आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर भाजपनं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केल्यानंतर मोहिते पाटील समर्थकांमध्ये असंतोष निर्माण झालाय। भाजपनं उमेदवारी न दिल्यास धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार गटाकडून किंवा शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची रणनीती आखली जाते। या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांना रविवारी मोहिते पाटील गटाशी चर्चा करण्यास पाठवलं होतं। त्यानंतर महाजन यांनी फडणवीस यांना परिस्थितीची माहिती दिली। पर जाहीर केलेली उमेदवारी काढून घेतल्यास नाईक निंबाळकर हे नाराज होतील आणि धैर्यशील यांना उमेदवारी दिल्यास त्यांना निवडणुकीत विजयासाठी मदत करणार नाहीत। भाजपनं काही संस्थांकडून केलेल्या सर्वेक्षणात नाईक निंबाळकर यांच्या विजयाची शक्यता अधिक असल्याचं दिसून आलं। त्यांची खासदारकीच्या काळातील कामगिरी व अन्य बाबी विचारात घेता केवळ मोहिते पाटील यांचा विरोध हे उमेदवारी रद्द करण्याचं कारण ठरू शकत नाही। त्यामुळे मोहिते पाटील गटानं विरोध केला तरी नाईक निंबाळकर विजयी होतील असं भाजप नेत्यांना वाटत आहे। त्यामुळे या संदर्भात फडणवीस हे विजयसिंह व धैर्यशील मोहिते पाटील यांची समजूत घालण्यासाठी चर्चा करण्याची शक्यता आहे। भाजपनं 6 खासदारांना पुन्हा उमेदवारी नाकारली आहे तरी त्यांनी बंडखोरीची किंवा विरोधकांशी हात मिळवण्याची भाषा केली नाही। त्यामुळे मोहिते पाटील यांनी माघार न घेतल्यास पक्षश्रेष्ठींशी नवी दिल्लीत होणाऱ्या चर्चेत याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे। मात्र काही नेत्यांच्या दबावामुळे खासदाराला पुन्हा दिलेली उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की भाजपवर आली आहे। तर त्यातून चुकीचा संदेश जाईल व विरोधकही टीका करतील असं भाजप नेत्यांना वाटत आहे। अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।